महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बहुरंगी काव्याविष्काराने नटलेले कवी संमेलन उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 28/12/2025 रोजी पंढरपूर येथे हॉटेल स्वराध्यामध्ये अर्लियन के ग्रुप ऑफ सोलापूर या मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेले चौथे राज्यस्तरीय कवी संमेलन साहित्यप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात व भारलेल्या वातावरणात संपन्न झाले। कविता, गझल, मुक्तछंद, चारोळी अशा विविध काव्य प्रकारांच्या सादरीकरणांमुळे हे कवी संमेलन बहुरंगी काव्याविष्काराचे सुंदर दालन ठरले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व साहित्यिक तसेच अर्लियन ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर सागर गुडमेवार हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री बदिउज्जमा बिराजदार ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार तसेच पंढरपूरचे ज्येष्ठ साहित्यिक श्री रवी सोनार यांच्या बाप आणि पितृत्व या पुस्तकाचे ग्रीनिज बुकमध्ये नोंद झाली। संचालक अभिनव अकॅडमीचे श्री मंदार केसकर, श्री सिद्धार्थ ढवळे, पुढारी पत्रकार हे उपस्थित होते। कवी संमेलनाचे उद्घाटन या सर्व दिग्गज साहित्यिकांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्लियन सोलापूर मराठी प्रतिष्ठानच्या कुमारी छाया उमरजकर यांनी केले। आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरातील ग्रुपचा आढावा, आलेल्या अडचणी याविषयी त्या बोलल्या। श्री बदिउज्जमा बिराजदार या सरांच्या गझलांनी शेर व त्यांच्या कोट्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। तसेच श्री रवी सोनार सर यांच्या कवितेनी श्रोत्यांना भारावून टाकले। श्री सिद्धार्थ ढवळे सरांनी पण त्यांच्या वाचनाच्या आवडीविषयी वक्तव्य केले। सौ उज्ज्वला शिंदे यांनी त्यांच्या कवितेतून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडला। कवी संमेलनात बुलढाणा, सांगली, सातारा, कराड, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, कोन्हाळी, सोलापूर, तुळजापूर येथून 50 कवींनी सहभाग घेतला। काही कवींनी भावस्पर्शी कविता सादर करत प्रेम, नातेसंबंध, स्त्री भावना, निसर्ग आणि जीवनातील संघर्ष यांचा प्रत्यय रसिकांना दिला। तर काही कवींनी सादर केलेल्या गझलांनी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली। अर्थपूर्ण शेर, सुरेख शब्दरचना आणि प्रभावी सादरीकरणामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले। मुक्तछंदातील समकालीन प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कवितांनी विचारांना चालना दिली, तर लयबद्ध काव्य व चारोळ्यांनी कार्यक्रमात हलके फुलके पण अर्थपूर्ण क्षण निर्माण केले। प्रत्येक कवीच्या सादरीकरणास रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला। बुलढाण्याच्या ॲडव्होकेट श्री विजय कस्तुरे यांच्या पत्नीवरच्या कवितेने सर्वांची मने जिंकून घेतली। अध्यक्षीय भाषणात अर्लियनचे संस्थापक श्री डॉक्टर सागर गुडमेवार यांनी तरुण पिढी साहित्यात किती मागं पडत आहे आणि आता तरुण पिढीने साहित्यात पुढे यावे ही तळमळ व्यक्त केली। आजच्या पिढीने शब्दांची जबाबदारी ओळखून लिहावे असे मत यावेळी व्यक्त केले। अशा कवी संमेलनांमुळे नवोदित कवींना व्यासपीठ मिळते आणि साहित्यिक चळवळ अधिक सशक्त होते असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आरती खेडकर यांनी प्रभावीपणे केले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कुमारी छाया उमरजकर, श्री प्रकाश महामुनी, सौ शोभा माळवे, सौ शुभांगी दहिवाळ, श्री संतोष जाधव व श्री शुभम गोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तर आभार प्रदर्शन श्री प्रकाश महामुनी यांनी केले। सुमारे 4 तास चाललेल्या या कवी संमेलनाने रसिकांना भावनिक व वैचारिक समाधान दिले आणि साहित्यिक वातावरण निर्माण करत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी उज्ज्वला शिंदेसह तृप्ती भोईर, पंढरपूर।